ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धम्म महापरिषद निमित्ताने शिरोळमध्ये धम्मज्योत प्रज्वलित। जयसिंगपूरच्या धम्म महापरिषद सोहळ्यातून सामाजिक ऐक्याचा संदेश। जयसिंगपूर येथे वैशाली बुद्ध विहार व संस्कार केंद्र येथे आयोजित 35व्या धम्म महापरिषदच्या निमित्ताने शिरोळ पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात आज गुरुवारी सकाळी धम्मज्योत प्रज्वलित करून धम्म प्रबोधन व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। परिषदसाठी उभारलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। शिरोळ येथे महामानवांचा जय जयकार करीत भीमसैनिक व आंबेडकरवादी अनुयायी उपस्थित होते। सम्यक फाउंडेशन व सेवक न्यूज तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व लोकराजा छत्रपती शाहू महाराज या महामानवांच्या पुतळ्यास तसेच संविधान स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सामाजिक न्याय, समता आणि प्रबोधनमय विचारांचा वारसा जपणाऱ्या या महान व्यक्तिमत्वांच्या स्मरणाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते धम्म परंपरेच्या प्रकाशाचे प्रतीक असलेल्या धम्मज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले। धम्मज्योत प्रज्वलित करताना पूज्य भदंत प्राध्यापक डॉक्टर यश कश्यपायन महास्तवीर धम्म मार्गदर्शक जयसिंगपूर, पूज्य भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महास्तवीर, विभाग प्रमुख पाली भाषा विभाग मिलिंद कॉलेज छत्रपती संभाजीनगर, पूज्य श्रामणेर धम्मबोधी जयसिंगपूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉक्टर दगडू माने, सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे, सुभेदार दीपक कांबळे, धनपाल कांबळे, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सागर तगारे, निनाद भोसले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष खंडेराव हेरवाडे, सचेतन बनसोडे, राजू प्रधान, सूरज कांबळे, चिदानंद कांबळे, कर्णिक सर, प्रकाश कांबळे आदी मान्यवरांनी धम्मज्योत प्रज्वलन सोहळ्यात सहभाग घेतला। पुरोगामी चळवळीचे मनोज रणदिवे यांनी स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली। त्यांनी धम्म परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व, समाजाला मिळणारे मार्गदर्शन याविषयी माहिती दिली। त्यानंतर जयसिंगपूर येथे दिवसभर विविध प्रबोधनपर व्याख्याने, मार्गदर्शन सत्र, बौद्ध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमाने धम्म महापरिषद झाली। समता, न्याय, मैत्री भाव आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारी ही परिषद यंदाही नागरिकांच्या सहभागामुळे उत्साहात पार पडली। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।